नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुगाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. आज दिवसभरात बेळगाव, हैदराबाद, नागपूर आणि कोरबा ह्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र जाणवलं आणि दुपारनंतर चंद्रपूर, आदिलाबाद, रामकुंडम ह्या परिसरात हलक्या पावसाच्या वळवाच्या सरी पडलेल्या दिसतात. इकडे कर्नाटकामध्ये चिकमंगळूरू आणि कुन्नूर ह्या परिसरातसुद्धा वळवाच्या सरी पडलेल्या दिसत आहेत. जेणेकरून इकडं खाली त्याच्याही खाली कर्नाटकच्या शिर्शी वगैरे आहे तिथे हलकाच्या पावसाची नोंद झालेली आहे. हे रडार सॅटेलाइट असं दुपारपासून दुपारचं होतं. नांदेड, परभणी वगैरे आहे आपल्या महाराष्ट्रात पेठ ह्या साईडला ढगाळ हवामान परिस्थिती जास्त होती. लातूर, उदगीर ह्या परिसरातसुद्धा आणि इकडे तुळजापूर वगैरे ह्या साईडलासुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती चांगलीच होती. सांगली, विजापूर, गोकाक, बागलकोट, कलबुर्गी, सोलापूर ह्या परिसरात तुरळक ढगाची परिस्थिती निर्माण झालेली होती. आदिलाबाद आणि किनवाट ह्या साईडला बऱ्यापैकी चांगल्या वळवाच्या सरी दुपारी झालेल्या दिसून येतात. त्यानंतर सद्यस्थिती म्हणजे आता सध्याची स्थिती पाहायला गेलं तर इकडे सोलापूरच्या पूर्वेस नांदेड लातूरला आणि चंद्रपूर साईडला, गडचिरोली साईडला साधारणतः ढगाळ हवामान स्थिती आहे व हलक्याशा पावसाचे ढग तिथे निर्माण झालेले आहेत. त्यानंतर इकडे कोल्हापूर, बेळगाव साईडला सुद्धा हलक्याचे पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. दुपारी एक दोन्ही स्थिती निर्माण झालेली. उत्तरेकडून वारे व दक्षिण पूर्वेकडून वारे असा संगम दोन्ही स्थिती आज दुपारी निर्माण झालेला होता, म्हणजे आत्तापर्यंत होताच. इकडे सॅटेलाइट मॉडेल असं सांगतं की सोलापूर, नांदेड, चंद्रपूर ह्या साईडला पावसाची ढग निर्मिती झालेली आहे आणि चंद्रपूर, गडचिरोली ह्या भागात हलक्याच्या पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. पावसाची तीव्रता जर फक्त चंद्रपूर आणि भद्रवाडी ह्या परिसरातसुद्धा पावसाची ढग निर्माण झालेले आहेत आणि इकडे समुद्रात पश्चिमी अरबी समुद्रामध्ये दापोली, रत्नागिरी ह्या साईडला मुंबईला समुद्रामध्ये पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. रत्नागिरी, गोवा, पणजी वगैरे ह्या साईडला सुद्धा पावसाचे ढग समुद्रामध्ये निर्माण झालेले आहेत. यदा कदाचित ते सकाळपर्यंत तिथं भरपूर पावसाची शक्यता वाटत आहे. इकडे चेन्नई, पेल्लोर, तिरुचिरापल्ली, परत कोयमुतूर परिसर जो आहे त्या परिसरामध्ये सगळा हलक्याच्या पावसाचे ढग निर्मिती झालेले आहे. आणि सकाळी पहाटे बघायला गेलं तर हैदराबाद, चेन्नई या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती राहणार आहे. रात्रीतून पाहायला गेलं तर अकोला, सोलापूर, लातूर, बीड अशी 26, 27, 29पर्यंत तापमान रात्रीतून होणार आहे. रात्रीतून उकाडा भरपूर आहे आणि सांगली, विजापूर, गोकाक ह्या परिसरातसुद्धा उकाडा भरपूर आहे का तर 26, 27 सेंटीग्रेड तापमान आहे. आणि जास्त उच्चांकी तापमान पाहायला गेलं तर रात्रीला सोलापूर आणि नागपूर ह्या परिसरात 29 सेंटीग्रेड तापमानापर्यंत आहे. आणि उद्या दुपारनंतर पाहायला गेलं तर उद्या दुपारनंतर ढगाची निर्मिती होत जाईल आणि सांगली, हुबळी, हैदराबाद, सोलापूरचा दक्षिण भाग, बळ्ळारी या परिसरात ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल. सोलापूर, लातूर, कलबुर्गी, बिदर ह्या साईडला सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती दुपारनंतर 1 नंतर निर्मिती व्हायला सुरुवात होईल. नंतर पुढे 4 नंतर पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकाचा अर्धा भाग समुद्र किनारपट्टी सोडून मध्य भागात म्हणजे ढगाळ हवामान स्थिती निर्माण होईल. सर्वत्र ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, रामपूर आणि हैदराबाद, सोलापूरचा दक्षिण भाग ह्या साईडला जास्त ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होईल. उद्या पाहायला गेलं तर उद्या संपूर्ण भारतामध्ये उच्चांकी तापमान आहे. उद्या उष्णतेची लाट यायची शक्यतासुद्धा आहे. जळगाव 40 म्हणजे संपूर्ण 39-40 महाराष्ट्रामध्ये तापमान खेळणार आहे. त्यामुळं तापमान भरपूर वाढणार आहे. आणि इकडे कर्नाटकालासुद्धा सांगली, सोलापूरलासुद्धा 40 सेंटीग्रेड तापमान आहे. त्यामुळे उष्णताची लाट किंवा उष्णता ही भरपूर जाणवणार आहे. उद्या उच्चांकी तापमान आहे
आणि क्वचित ठिकाणी वळवाचा पाऊससुद्धा महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर सर्वत्र कमी जास्त प्रमाणात वळवाचा पाऊस आहे. नागपूर, चंद्रपूर, कोरबा ह्या परिसरात थोड्याशा हलक्याच्या वळवाच्या पावसाची शक्यता आहे. तिथून महाराष्ट्राच्या पूर्वेस वळवाच्या पावसाची शक्यता जास्त बनत चाललेली आहे. हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर ह्या परिसरात वळवाची पावसाची शक्यता बनत चाललेली आहे. हलकी गर्जना व पावसाची शक्यता वाटत आहे. इकडे मंगळूर परिसरात, बेळगाव परिसरात सुद्धा 1-2 ठिकाणी वळवाच्या पावसाची शक्यता वाटत आहे. धन्यवाद.